हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. नोव्हेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे क्रीडा. टॉपिक मोठा आहे म्हणून आपण त्याचे दोन भाग केलेत. आजचं क्रीडा सेक्शनचं आपलं पहिलं लेक्चर. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. बऱ्याच दिवसानंतर तुमच्या दुःखावर परत एकदा मी बोलणार आहे. आपण वर्ल्ड कप जो आहे त्या ठिकाणी हारलेलो आहे आणि त्यानिमित्तानं आपल्याला हे डिस्कशन करावं लागेल, कारण हा 4 वर्षातून हा वर्ल्ड कप येतो. भारत या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला, पण ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये भारतीय संघानं खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे. होप सो आगामी काळात जे काही वर्ल्ड कप येतील त्याच्यामध्ये आपण वर्ल्ड कप घेऊ. परंतु हा जो काही ICCचा पुरुषांचा एक दिवसीय विश्वकप झाला त्याच्याबद्दल आपण 1 बाय 1 बघणार आहोत. ओके, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो काही ICCचा वर्ल्ड कप झालेला आहे त्याची एडिशन किती होती याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. सो हा 13वा विश्वकप स्पर्धा त्या ठिकाणी होती. ओके, 2023ची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यजमान म्हणजे कोणत्या देशामध्ये ही स्पर्धा पार पडली, तर भारतामध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. परंतु भारताबाबत ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की भारतामध्ये स्वतंत्रपणे पहिल्यांदाच तर एकूण 4थ्यांदा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्वतंत्रपणे म्हणजे पहिल्यांदा म्हणजे काय, याच्या अगोदर भारतामध्ये 1987, 1996 आणि 2011 या काळामध्ये देखील ह्या विश्वकप स्पर्धा पार पडल्या, परंतु त्यावेळेला भारतासोबत आणखीन काही देशांना यजमानपद होतं. यावेळेला हा जो काही वर्ल्ड कप झाला तो पूर्णपणे भारतात त्या ठिकाणी झालेला आहे. सो भारतामध्ये स्वतंत्रपणे पहिल्यांदाच तर एकूण 4थ्यांदा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ओके, नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या स्पर्धेचा विजेता कोण होता, तर या स्पर्धेचा विजेता सांगायला काही वेगळं गरज नाहीये. ऑस्ट्रेलिया संघाने स्पर्धा जिंकली. पॅट कमिन्स हा संघाचा कर्णधार त्या ठिकाणी होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आयोग प्रश्न विचारताना तुम्हाला हा विचारू शकतं की ऑस्ट्रेलियाचं हे कितवं विजेतेपद होतं. सो ऑस्ट्रेलियाचं हे 6वं विजेतेपद होतं आणि मला असं वाटते आयोगाला प्रश्न विचारायला इथं स्कोप आहे की ऑस्ट्रेलियानं यावर्षी कितव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. सो 6व्यांदा जिंकलेला आहे. याच्या अगोदर 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 या काळामध्ये वर्ल्ड कप जिंकलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल की इथं वर्ल्ड कपची हॅट्रिक सुद्धा त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया संघाने केलेली आहे. ओके, 8व्यांदा अंतिम स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. याचा अर्थ 2 वेळा ते फायनलमध्ये हरलेले आहेत. दुसऱ्यांदा भारतामध्ये त्यांनी विश्वचषक जिंकलाय 1987ला. आपण इथं पण मेन्शन केले बघा, 1987ला भारतामध्ये वर्ल्ड कप झालेला होता आणि तेव्हा देखील त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियानं ही स्पर्धा जिंकली होती. सो दुसऱ्यांदा भारतामध्ये ऑस्ट्रेलियानं विश्वकप स्पर्धा त्या ठिकाणी भारतामध्ये त्या ठिकाणी जिंकलेली आहे. सो काही इन्फोग्राफिक्स त्या ठिकाणी आहेत. इथं ऑस्ट्रेलियाचा संघ त्या ठिकाणी दिसतोय वर्ल्ड कप सोबत. ओके, चॅम्पियन्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. ओके, सो इथं इंडियाचा स्क्वॉड त्या ठिकाणी आहे, वर्ल्ड कपची प्रतिमा त्या ठिकाणी आहे. ओके, येस. चलो, नंतर उपविजेता जो आहे तो भारत त्या ठिकाणी आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा. भारताला दुसऱ्यांदा उपविजेतेपद मिळालेलं आहे. याच्या अगोदर 2003 मध्ये त्या ठिकाणी भारत उपविजेता होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तेव्हा पण आपल्याला भारतानंच ऑस्ट्रेलियानंच त्या ठिकाणी हरवलेलं होतं. सो भारताचं दुसरं उपविजेतेपद 2003 मध्ये पहिल्यांदा आपण उपविजेतेपद जिंकलेलं होतं. अंतिम सामना, महत्त्वाची गोष्ट आहे, नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी हा अंतिम स्पर्धा पार पडली. जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं मैदान देखील त्या ठिकाणी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा अंतिम सामना होणार होता त्याच्यापूर्वी भारताच्या हवाई दलाच्या सूर्यकिरण पथकानं हवाई कसरती त्या ठिकाणी केलेल्या होत्या. सो आयोग हा पण प्रश्न विचारू शकतं की काही वेगळं त्या ठिकाणी जेव्हा वर्ल्ड कप होणार होता तेव्हा जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्या हवाई दलाची काही विमानं त्या ठिकाणी होती. सो सूर्यकिरण पथकातर्फे हवाई कसरती करण्यात आल्या. नंतर ट्रॉफी कुणी प्रदान केली, तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिचर्ड मर्लेस जे ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आहेत यांनी त्यांना त्या ठिकाणी ट्रॉफी प्रदान केलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा, ट्रॉफी प्रदान करताना या ठिकाणी मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे व्हाईस प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी आहेत, ते या ठिकाणी त्यांना ट्रॉफी प्रदान करताना दिसत आहेत. या ठिकाणी हवाई कसरती करताना दिसत आहेत. हे आहे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम. ओके, येस. चलो, नंतर सामनावीर म्हणजे मॅन ऑफ द मॅच म्हणजे अंतिम सामना जो झाला त्याच्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी कोणी केली, तर ट्रॅव्हिस हेड यांनी त्या ठिकाणी कामगिरी केलेली आहे. तो सामनावीर होता, मॅन ऑफ द मॅच होता. एकूण स्पर्धेचा विचार करायचा असेल तर मालिकावीर म्हणजे मॅन ऑफ द सिरीज म्हणजे ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये सर्वोच्च कामगिरी करणारा खेळाडू कोण, विराट कोहली त्या ठिकाणी होता. सर्वाधिक धावा त्या ठिकाणी विराट कोहलीनंच केलेल्या आहेत. 765 धावा त्या ठिकाणी आहेत. सर्वाधिक बळी मोहम्मद शमीने त्या ठिकाणी घेतलेले आहेत. सो सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू त्या ठिकाणी भारताचे आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला इथं ट्रॅव्हिस हेड त्या ठिकाणी दिसतोय.
जो मॅन ऑफ द मॅच आहे. नंतर या ठिकाणी आहे विराट कोहली मॅन ऑफ द सिरीज आणि ह्या ठिकाणी तुम्हाला सर्वाधिक धावा करणारा खेळाडू त्या ठिकाणी मोहम्मद शमी दिसतोय. सो मुद्दामनी इन्फोग्राफिक्स टाकलेले आहेत जेणेकरून तुम्हाला फोटोग्राफिक मेमरीच्या माध्यमातून हे दीर्घकालासाठी लक्षात राहील. ओके, यस, आलं लक्षात सगळ्यांना. चलो नेक्स्ट, टोटल किती टीम्स या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या होत्या? तो टोटल 10 संघ या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होते. ऑब्व्हियसली भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे टॉप 4 त्या ठिकाणी होते आणि यांच्यामध्येच सेमी फायनल त्या ठिकाणी झालेली होती. भारत न्यूझीलंड सोबत सेमी फायनल खेळला, ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेसोबत सेमीफायनल खेळला आणि नंतर ह्यांच्यामध्ये फायनल त्या ठिकाणी झाली होती. सो हे टॉप 4 पण माहीत असू द्यात किंवा भारताची सेमीफायनल कुणासोबत झाली किंवा ऑस्ट्रेलियाची सेमीफायनल कुणासोबत झाली हे देखील त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. नंतर आहे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान. अफगाणिस्तान खूप चांगली कामगिरी करणारा खेळाडू ठरला, संघ ठरला, कारण थोडं त्या ठिकाणी अंडर एस्टिमेट केलं होतं बाकीच्या संघांनी. ओके, परंतु त्यांनी इंग्लंडसारख्या संघाला त्या ठिकाणी हरवलं होतं, पाकिस्तानला त्या ठिकाणी हरवलं होतं. ओके, नंतर नेदरलँड या संघानं पण चांगली कामगिरी केली. जो टॉप 4 मध्ये असलेला दक्षिण आफ्रिका आहे त्याला त्यांनी पराभूत केलं होतं. परंतु नाव मोठं लक्षण खोटं असे 2 संघ ठरले. श्रीलंकाकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती, इंग्लंडकडून पण चांगली कामगिरी अपेक्षित होती, परंतु टॉप 4 मध्ये येऊ शकले नाहीत. रादर मागच्या वर्षीचा वर्ल्ड कप सुद्धा इंग्लंडने त्या ठिकाणी जिंकलेला होता. ओके, टोटल 48 सामने त्या ठिकाणी झाले. पहिला सामना जो झाला तो इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड त्या ठिकाणी झाला. शुभंकर होते ब्लेज आणि टॉन्क. ओके, दिल जशन बोले संगीतकार प्रीतम यांनी गाणं जे डिरेक्ट केलं होतं ते यावर्षीचं थीम सॉन्ग त्या ठिकाणी होतं. स्पर्धेचा जागतिक सदिच्छा दूत जो आहे तो सचिन तेंडुलकर त्या ठिकाणी होता. ओके, नंतर काही इन्फोग्राम्स आहेत बघा इथं. ब्लेज आणि टॉन्क हे शुभंकर त्या ठिकाणी आहेत. ओके, इथं तुम्हाला ज्या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. इथं दिल जशन बोले तुम्हाला म्युझिक दिसेल. ओके, इथं ट्रॉफीबद्दल काही इन्फोग्राफिक्स त्या ठिकाणी दिलेले आहे. ओके, येस. नंतर टीम जशा आपण बघितलं 10 होत्या. ओके, अगदी तशाच पद्धतीने लक्षात ठेवायला सोपं आहे. 10 ठिकाणांवर ही स्पर्धा पार पडली. लक्षात ठेवा, प्रश्न आयोग विचारू शकतं की कुठल्या कुठल्या स्टेडियम्स आहेत जिथे ही स्पर्धा पार त्या ठिकाणी पडली आहे. पहिलं तर नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू, एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई, अरुण जेटली स्टेडियम दिल्ली, हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियम धर्मशाला, राजीव गांधी स्टेडियम हैदराबाद, ईडन गार्डन्स कोलकाता, भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकनाथ स्टेडियम लखनौ स्टेडियमच्या नावाला लखनौ स्टेडियमला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव आहे. वानखेडे स्टेडियम मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम पुणे. जर तुम्ही बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रातले 2 स्टेडियम त्या ठिकाणी होते, एक पुणे आणि मुंबईचं. ओके, सो गहुन जे इथं जे स्टेडियम आहे तिथं आणि बाकीचे त्या ठिकाणी इतर शहरातले त्या ठिकाणी आहे. सो 10 ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे आणि त्यातले 2 चांगले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आपल्या महाराष्ट्रातले. ओके, सो हे इन्फोग्राफिक्स आहेत ज्याच्या माध्यमातून दाखवलेलं आहे की 1975 पासून 2023 पर्यंत कोणी कोणी वर्ल्ड कप त्या ठिकाणी जिंकलेला आहे. ओके, येस. चलो नेक्स्ट, स्पर्धेतील काही महत्त्वाचे खेळाडू आणि संघ. या स्पर्धेमध्ये काही विशेष कामगिरी करणारे खेळाडू असतील किंवा संघ असतील त्यांच्याबद्दल आपण त्या ठिकाणी बघूयात. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक 100s कोणी केल्या तर क्विंटन डिकॉक. फक्त 2023चा विचार करता हा जो काही 2023चा वर्ल्ड कप झाला त्या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त शतकं किंवा सेंचुरीज कुणी केल्या तर क्विंटन डिकॉक जो त्या ठिकाणी दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू आहे. नंतर सर्वाधिक षटकार म्हणजे 6 कुणी मारले तर सर्वाधिक षटकार रोहित शर्मानं मारले. टोटल 31 षटकार या स्पर्धेमध्ये त्यानं मारलेले आहेत. नंतर मोहम्मद शमी एकाच विश्वकप स्पर्धेमध्ये 3 वेळा 5 विकेट घेणारा जगातला हा पहिला गोलंदाज आहे. सो आयोग हा पण प्रश्न विचारू शकतं की अशी कामगिरी कोणी त्या ठिकाणी केलेली आहे. सो मोहम्मद शमीनं 5 वेळा 3 विकेट त्या ठिकाणी घेतलेले आहेत एकाच वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये. नंतर रोहित शर्मा परत एकदा त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय एकाच विश्वकप स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार त्या ठिकाणी आहे. सो आपल्याला माहित आहे की हा भारतीय संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा हा खेळाडू आहे एकाच विश्वकप स्पर्धेमध्ये. 597 धावा त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. नंतर ग्लेन मॅक्सवेल. ओके, ग्लेन मॅक्सवेल बद्दल तुम्ही वाचलं असेल. ओके, सर्वात जलद शतक त्याने केलेलं आहे म्हणजे कमी चेंडूमध्ये त्याने त्या ठिकाणी 100 धावा केलेल्या आहे. सो 40 चेंडूमध्ये नेदरलँड संघाविरुद्ध त्यानं त्या ठिकाणी शतक केलेलं होतं. सो हे माहीत असू द्यात, ग्लेन मॅक्सवेल सर्वात जलद शतक. नंतर भारताकडून KL राहुल यांनी सर्वात वेगवान शतक त्या ठिकाणी केलं 63 चेंडूमध्ये नेदरलँडच्या संघाविरुद्ध. सो हे पण माहिती असू द्यात, भारताच्या बाजूनं वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक कोणी केलेलं आहे फक्त आपण 2023 बद्दल त्या ठिकाणी बघतोय. ओके, सो या ठिकाणी दिसते बघा ग्लेन मॅक्सवेल तुम्हाला फास्टेस्ट 100 त्या ठिकाणी दिसते.
KL राहुल तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय, ज्यानं भारताच्या वतीनं फास्टेस्ट 100 केले. क्विंटन डिकॉक तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय, ज्यानं सर्वाधिक शतकं त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये केलेली आहेत. नंतर मोहम्मद शामी दिसतोय तुम्हाला, 5 विकेट त्यानं 3 वेळा त्या ठिकाणी घेतलेले आहेत. रोहित शर्मा त्या ठिकाणी त्यानं 597 रन केले आहेत, परंतु भारताच्या बाजूने त्यानं त्या ठिकाणी सर्वाधिक 6 पण मारले आहेत. कर्णधार तो पण त्या ठिकाणी ठरलेला आहे. सो मुद्दामून आम्ही इन्फोग्राफिक्स टाकलेले आहेत, जेणेकरून तुमच्या पिक्टोग्राफिक मेमरीमध्ये ते दीर्घकाळासाठी लक्षात राहील. इथं हे पण दिसतंय बघा, 40 चेंडूमध्ये नेदरलँडच्या विरोधात त्यानं अर्धशतक त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर परत एकदा तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय ग्लेन मॅक्सवेल, ऑस्ट्रेलिया संघाचा हा खेळाडू आहे आणि एकाच सामन्यामध्ये सर्वोच्च धावा त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो काही 2023चा वर्ल्ड कप झाला त्याच्यामधलं हे एकमेव द्विशतक त्या ठिकाणी ठरले. ओके, 201 इंडिव्हिज्युअल धावा त्याने केलेल्या आहे, म्हणजे एकाच मॅचमध्ये सर्वात जास्त धावा कोणी केल्या तर ग्लेन मॅक्सवेलने केले. अफगाणिस्तान संघाविरोधात खेळत असताना त्यानं 201 धावा त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि ही कामगिरी फार महत्त्वाची होती, कारण एका मुवमेंटला असं वाटत होतं की अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाला पराभूत करणार, कारण मला वाटतं की 100मध्ये 100 धावा असताना ऑस्ट्रेलियाचे काहीतरी 7 विकेट त्या ठिकाणी पडलेले होते. 3 विकेट पाहिजे होते आणि जवळजवळ 263 200 समथिंग काहीतरी टार्गेट त्या ठिकाणी होतं. आणि त्याच्यानंतर ग्लेन मॅक्सवेल जो त्या पद्धतीने खेळलेला आहे आणि आपल्याला फार शिकण्यासारखं त्या ठिकाणी आहे. त्याला फार मोठे क्रॅम्प्स येत होते, बऱ्याच वेळेला त्याला मैदानातून बाहेर जाण्याचा सल्ला देखील दिला जात होता, परंतु तो ग्राउंडवर थांबला आणि त्यानं आपल्या टीमसाठी जो विजय आहे तो अक्षरशः खेचून त्या ठिकाणी त्यानं आणलेला होता. सो वर्ल्ड कपमधली एक मेमोरेबल खेळी जी होती ती या ग्लेन मॅक्सवेलची त्या ठिकाणी होती. अफगाणिस्तान संघाच्या विरोधात त्यानं 201 नॉट आऊट धावा त्या ठिकाणी केल्या आणि ही या वर्ल्ड कपमधली सर्वोच्च धावसंख्या होती इंडिव्हिज्युअल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे एकमेव द्विशतक होतं वर्ल्ड कपमधलं. सो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिलाच फलंदाज आहे. याच्या अगोदर कोणत्याही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने द्विशतक त्या ठिकाणी केलं नव्हतं वन डेमध्ये, पण सो पहिल्यांदा हा खेळाडू त्या ठिकाणी आहे. विश्व स्पर्धेमध्ये द्विशतक करणारा हा तिसरा खेळाडू आहे. याच्या अगोदर आय थिंक मार्टिन गप्टिल आणि ख्रिस गेल या 2 खेळाडूंनी याच्या अगोदरच्या वर्ल्ड कपमध्ये द्विशतक केलेलं होतं. सो विश्वकप स्पर्धेमध्ये द्विशतक करणारा हा तिसरा खेळाडू आहे, तर ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच फलंदाज त्या ठिकाणी आहे. सो ग्लेन मॅक्सवेल बद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता देखील त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर डेव्हिड वॉर्नर, विश्वकप स्पर्धेमध्ये सर्वात जलद 1000 धावा त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. विराट कोहली विश्वकप स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच 0वर बाद झाला इंग्लंड संघाच्या विरोधात. नंतर आहेत इब्राहिम जादरान, एक दिवसीय विश्वकप स्पर्धेमध्ये शतक करणारा हा अफगाणिस्तानचा पहिलाच फलंदाज आहे. हे पण माहिती असू दे तुम्हाला. ओके, सो आत्तापर्यंत अफगाणिस्तानच्या कुठल्याच खेळाडूंनी विश्वकप स्पर्धेमध्ये 100 किंवा शतक त्या ठिकाणी केलेलं नव्हतं. सो इब्राहिम जादरान हा पहिला अफगाणिस्तानचा खेळाडू त्या ठिकाणी आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाविरोधात खेळताना त्यानं शतक त्या ठिकाणी केलेलं होतं. परत एकदा आम्ही इन्फोग्राफिक्स टाकलेले आहेत बघा. ग्लेन मॅक्सवेलनं 201 नॉट आऊट धावा केलेल्या आहेत, 128 चेंडूमध्ये त्यानं धावा त्या ठिकाणी केलेल्या होत्या. विराट कोहली त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय इंग्लंड विरोधात 9 चेंडू खेळले आणि 0वर तो आऊट झाला. सो पहिल्यांदा असं झालं की 11, 15 आणि 19, पहिला वर्ल्ड कप 2011 मध्ये खेळला तो, त्याच्यानंतर 15 आणि 19 आणि 23 या 3 वर्ल्ड कपमध्ये तो एकदाही 0वर बाद झाला नव्हता. सो विराट कोहली पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये 0वर आऊट त्या ठिकाणी झालेला आहे. इब्राहिम जादरानने 101 रन त्या ठिकाणी केलेले आहेत आणि इथं फास्टेस्ट 100,000 रन ज्या बनवलेल्या आहेत त्या आहेत डेव्हिड वॉर्नरने. ओके, येस. नंतर सर्वाधिक धावा करणारा संघ एकाच मॅचमध्ये 428 धावा केल्या दक्षिण आफ्रिकेनं विदाऊट अगेन्स्ट श्रीलंका. नंतर एकाच लढतीत सर्वाधिक 9 गोलंदाज वापरणारा संघ भारतातनं नेदरलँडच्या विरोधात 9 बॉलर्स त्या ठिकाणी वापरलेले होते. नंतर पहिल्या 5 फलंदाजांनी एकाच सामन्यामध्ये 50हून अधिक धावा करणारा संघ भारतानं त्या ठिकाणी, भारताच्या संघाने त्या ठिकाणी पहिल्या 5 प्लेयरने त्या ठिकाणी 50हून अधिक धावा केलेल्या आहेत. नंतर भारताचा एक माजी क्रिकेटपटू, त्याचं नाव आहे अजय जडेजा, तो एका क्रिकेट संघाचा त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून काम करत होता अफगाणिस्तान संघाचा. ओके, सो प्रश्न हा पण विचारला जाऊ शकतो की अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा मार्गदर्शक कोण होता? अजय जडेजा. नंतर ही स्पर्धा झाल्यानंतर ICC बेस्ट टीम ठरवते. ओके, ICCचा सर्वोत्तम संघ. सो सगळ्या खेळाडूंची कामगिरी लक्षात ठेवता जर ICCला स्वतःची टीम बनवायची असेल तर ती टीम कोण असेल तर ती 12 जणांची टीम त्या ठिकाणी आहे आणि 12 भारताचे खेळाडू आहेत टोटल 6. सो निम्मे खेळाडू आपल्या भारताचे आहेत. इथं तुम्हाला त्या ठिकाणी दिसते 12वे खेळाडू जेराल्ड कॉटजी जो दक्षिण आफ्रिकाचा आहे. सो 12पैकी 6 खेळाडू हे आपल्या भारताचे आहेत. रोहित शर्मा हा कर्णधार त्या ठिकाणी असेल, क्विंटन डिकॉक असेल, विराट कोहली त्या ठिकाणी असेल, डॅरेल मिशेल असेल, लोकेश राहुल जो विकेट कीपर म्हणून काम करेल, ग्लेन मॅक्सवेल असेल,
रवींद्र जडेजा असेल, जसप्रीत बुमराह असेल, मोहम्मद शमी असेल, ॲडम झांपा असेल, दिलशान मधुशंका असतील, जेराल्ड कॉटजे असतील 12 खेळाडू. ओके, सो ही 12 जणांची ICCची टीम त्या ठिकाणी असेल. त्याच्यामध्ये भारताचे 6 खेळाडू आहेत आणि कर्णधार देखील आपल्या भारताचा त्या ठिकाणी असेल. ओके, नंतर ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक या स्पर्धेविषयी आपण थोडं बघूयात. ह्या स्पर्धेची सुरुवात 1975 मध्ये झाली. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलकडून दर 4 वर्षांनी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. पहिलं विजेतेपद वेस्ट इंडिज संघाने घेतलेलं आहे. सर्वाधिक विजेतेपद आपण बघितलं ऑस्ट्रेलियानं 6 वेळा हे वर्ल्ड कप जिंकलेला आहे. टोटल 6 टीम्स आहेत ज्यांनी आतापर्यंत वर्ल्ड कप जिंकलाय. ऑस्ट्रेलियानं 6 वेळा, भारतानं 2 वेळा 1983 आणि 2011. 83 मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली, 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली. वेस्ट इंडिजनं पण 2 घेतलेले आहेत 1975 आणि 1979. म्हणजे पहिले 2 वर्ल्ड कप वेस्ट इंडिजने जिंकलेत. त्याच्यानंतर वेस्ट इंडिजला काही शक्य झालेलं नाहीये. नंतर पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड या संघांनी एक वेळा वर्ल्ड कप त्या ठिकाणी जिंकलेला आहे. सो आपल्याला संधी होती इथं एखाद्या वेळेला आपण वर्ल्ड कप घेण्याची. ओके, सो आतापर्यंत फक्त 6 संघांनी वर्ल्ड कप त्या ठिकाणी जिंकलेले आहेत. मान्यताप्राप्त संघामधलं न्यूझीलंड हा संघ आहे ज्यानं वर्ल्ड कप त्या ठिकाणी घेतलेला नाही. अदरवाईज बऱ्यापैकी जे काही महत्त्वाचे संघ आहेत त्यांनी घेतलेला आहे. ओके, सो ऑस्ट्रेलिया सर्वात जास्त विजेतेपद त्या ठिकाणी आहे. नंतर सर्व वर्ल्ड कपचा विचार करायचा असेल तर सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या त्या ठिकाणी आहे. सर्वाधिक विकेट जे आहेत ते ग्लेन मॅकेग्राचे आहेत 71. एकाच विश्वकप स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण आहे? विराट कोहली. याच वर्ल्ड कपमध्ये त्याने 765 धावा केलेल्या आहेत. सो एकाच विश्वकप स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट कोहली. सर्वाधिक शतके सगळ्या वर्ल्ड कपचा विचार करायचा असेल तर रोहित शर्मा. आगामी विश्वचषक पुढचा वर्ल्ड कप जो होणार आहे तो 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे या देशामध्ये संयुक्तरित्या आणि 2031चा त्याच्या पुढचा वर्ल्ड कप परत एकदा आपल्या भारतामध्ये आणि बांगलादेशमध्ये आहे. सो महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या पण तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असू द्या. ओके, येस. नंतर विराट कोहलींच्या शतकांचं अर्धशतक त्या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिला खेळाडू आहे. याच्या अगोदर विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमासोबत बरोबरी केली होती. सो प्रश्न विचारू शकता आयोग. ओके, सो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 शतके म्हणजे 50 सेंचुरी करणारा हा खेळाडू ठरलेला आहे. सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडलेला आहे. जे 50वे शतक आहे ते कोणत्या संघाविरोधात? न्यूझीलंड, वानखेडे स्टेडियम, मुंबईमध्ये. आणि हे सगळं कधी झालं? जो काही 2023चा आपला वर्ल्ड कप झाला त्या वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी त्या ठिकाणी झालेली आहे. सो आयोग हा पण प्रश्न विचारू शकतं की विराट कोहलीचं हे 50वे शतक जे आहे ती कोणत्या संघाविरोधात आली? तर ती न्यूझीलंडमध्ये. आणि कोणत्या स्टेडियमवरती? तर वानखेडे स्टेडियमवरती. 279 डावांमध्ये त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे 291 सामन्यामध्ये. सो 291 सामन्यांमध्ये 279 इनिंग्समध्ये त्यानं बॅटिंग केली. सो 279 इनिंगमध्ये त्यानं 50 शतकं त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिले 3 खेळाडू जे आहेत ते तिन्ही खेळाडू आपले भारतीय आहेत. 1 नंबरला विराट कोहली आहे 50 शतकं त्या ठिकाणी आहेत. 2 नंबरला सचिन तेंडुलकर 49 आणि 3 नंबरला रोहित शर्मा आहे. सो हे पण तुम्हाला माहिती असू द्या. ओके, नंतर सर्वाधिक शतकं जी केल्यात 50 पैकी सर्वाधिक शतकं ही कोणत्या संघाविरोधात आहेत? तर श्रीलंकेच्या विरोधात आहेत 10, वेस्ट इंडिज 9, ऑस्ट्रेलिया 8. नंतर प्रतिस्पर्धी पहिलं शतक जे आहे ते श्रीलंकेच्या विरोधात केलं होतं भारतामध्ये ईडन गार्डन्स कोलकाताला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट यांच्या नावावर आणखीन एक विक्रम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान 26,000 धावा त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहे. सो विराट कोहलीबद्दल इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 50वे शतक कोणत्या बरोबर आले आणि पहिलं पण शतक माहिती असू द्या श्रीलंकेसोबत त्या ठिकाणी आलेलं आहे. नंतर विक्रमवीर रोहित शर्मा एकदिवसीय विश्व क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वाधिक शतकं त्याच्या नावावर आपण इथं बघितलं होतं. या ठिकाणी सर्वाधिक शतकं जी आहेत ती रोहित शर्माच्या नावावर आहे. सो आपण परत एकदा मेन्शन केलेलं आहे. सो एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वाधिक शतके. नंतर सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक 6 विश्वचषक शतकांचा विक्रम त्या ठिकाणी मोडलाय. कारण 2 नंबरला तुम्हाला या ठिकाणी दिसतून येते सचिन तेंडुलकर आहे. सो विक्रम मोडलाय. सो महत्त्वाची गोष्ट आहे की या वर्ल्ड कपमध्ये 2 भारतीय खेळाडूंनी सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडलेले आहेत. एक तर सर्वाधिक शतकांचा आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये किंवा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम त्या ठिकाणी मोडलेला आहे. नंतर सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजाच्या यादीमध्ये तो 3ऱ्या क्रमांकावर आहे. आपण मगाशी बघितलं 1 नंबरला विराट कोहली आहे, 2 नंबरला सचिन तेंडुलकर आहे आणि 3 नंबरला रोहित शर्मा त्या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकावर त्याच्या नावावर आहेत. क्रिस गेलचा विक्रम त्यानं मोडलेला आहे. नंतर विश्वकप स्पर्धेमध्ये 50 षटके मारणारा तो जगातला पहिला खेळाडू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18,000 धावा करणारा तो 4था भारतीय आहे. सो हे पण माहिती असू द्यात. विश्वकप स्पर्धेमध्ये 50 सिक्सेस त्या ठिकाणी त्यानं मारलेले आहे. नंतर
आणखीन एक असाच विक्रमवीर आहे, तो म्हणजे विक्रमवीर मोहम्मद शमी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावामध्ये 7 विकेट घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे, लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच डावामध्ये 7 विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाज आहे. सेमीफायनलमध्ये जेव्हा आपण न्यूझीलंड विरोधात खेळत होतो तेव्हा त्यानं त्या ठिकाणी 7 विकेट त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या. वर्ल्ड कपच्या बाद फेरीमध्ये नॉकआउटमध्ये 7 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज आहे. याच्या अगोदर जगातल्या कोणत्याच गोलंदाजानं नॉकआउटमध्ये त्या ठिकाणी असे 7 विकेट त्या ठिकाणी घेतलेले नव्हते. आंतरराष्ट्रीय विश्वकप स्पर्धेमध्ये 4 वेळा 5 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा तो पहिलाच गोलंदाज त्या ठिकाणी आहे. त्यानं 5 पेक्षा जास्त विकेट किती वेळा घेतल्यात? 4 वेळा त्या ठिकाणी त्यानं घेतलेले आहेत. वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद 50 विकेट त्यानं त्या ठिकाणी घेतलेले आहेत. नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाज आहे. आतापर्यंत त्यानं वर्ल्ड कपमध्ये 15 बळी त्या ठिकाणी घेतलेले आहे. 2015, 2019 आणि 2023 या 3 वर्ल्ड कपमध्ये त्यानं टोटल भारताच्या बाजूनं 50 विकेट घेतलेले आहेत आणि वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाज त्या ठिकाणी ठरलेला आहे. ओके, येस. नंतर आणखीन एक खेळाडू आहे वर्ल्ड कपमध्ये, तो म्हणजे अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंकेचा आहे. सो बेसिकली एखादा खेळाडू आउट झाल्यानंतर दुसऱ्या खेळाडूनं काही विशिष्ट वेळेमध्ये पहिला चेंडू खेळणं गरजेचं आहे, परंतु अँजेलो मॅथ्यूजच्या हेल्मेटला थोडा प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे तो त्या ठिकाणी वेळेत पहिला चेंडू खेळू शकला नाही, म्हणून त्याला टाइम आउट देण्यात आलं. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये टाइम आउट होणारा हा पहिलाच खेळाडू त्या ठिकाणी ठरलेला आहे. सो पहिला चेंडू खेळण्यासाठी विलंब झाल्याने विलंबचित होणारा, म्हणजेच तुम्हाला आयोग असं विचारू शकतं टाइम आउट. ओके, सो टाइम आउट होणारा जगातला पहिला फलंदाज कोण? तर तो आहे अँजेलो मॅथ्यूज. स्पर्धा ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक झाला 2023चा. त्याच्यामध्ये बांगलादेश संघाविरोधात त्याला त्या ठिकाणी आउट त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. अरुण जेटली स्टेडियम नवी दिल्लीमध्ये ही स्पर्धा पार पडलेली होती किंवा ही मॅच त्या ठिकाणी झाली होती. काय नियम आहे बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा कोणत्याही कारणानं त्यानं जर ग्राउंड सोडलं असेल तर जो काही येणारा बॅट्समन आहे त्यानं 2 मिनिटाच्या आत पहिला चेंडू खेळला पाहिजे. जर 2 मिनिटाच्या आतमध्ये त्यानं पहिला चेंडू खेळला नाही तर त्या ठिकाणी त्याला आउट त्या ठिकाणी दिलं जातं आणि टाइम आउट असं म्हटलं जातं. सो आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइम आउट होण्याचा प्रकार कधीच झालेला नव्हता. सो पहिल्यांदाच अशा प्रकारे आउट झालेला आहे. सो आयोग मला असं वाटतं की प्रश्न विचारू शकतं की टाइम आउट झालेला जगातला पहिला खेळाडू कुठला आहे, तर तो आहे अँजेलो मॅथ्यूज, कारण 2 मिनिटाच्या आत त्यानं पहिला चेंडू त्या ठिकाणी खेळलेला नाही. हा जो काही विकेट मिळते किंवा बळी मिळाला जातो तो कोणत्याही गोलंदाजाच्या खात्यात जमा होत नाही. ही फक्त अशीच विकेट असते, जो कोणत्या वेळेला बॉलिंग करत आहे त्या बॉलरच्या नावावर ही विकेट जमा होत नाही. कोणत्याही गोलंदाजाच्या खात्यात ही विकेट जमा त्या ठिकाणी होत नाही. ओके, येस. नंतर एक महत्त्वाचं आहे बघा ICC हॉल ऑफ फेम. ओके, महत्त्वाचं आहे कारण या ICC हॉल ऑफ फेमची जी काही मानाची सन्मान आहे तो या सन्मानामध्ये यावर्षी 3 भारतीय खेळाडूंचा समावेश झाला आहे. एक आहेत 3 खेळाडू आहेत, त्यातले 2 भारतीय आहेत. पहिले आहेत वीरेंद्र सेहवाग, ओके, दुसरे आहेत डायना एडलजी. आणि मला असं वाटतं की इथं आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं की ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे, तर त्यांचं नाव आहे डायना एडलजी. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट 3 नंबरचे आहेत अरविंद डिसिल्वा. सो टोटल 3 खेळाडूंना ICC हॉल ऑफ फेमचा सन्मान मिळाला आहे. त्याच्यामधले 2 भारतीय आहेत, वीरेंद्र सेहवाग आणि डायना एडलजी. ICC हॉल ऑफ फेमची सुरुवात झाली 2009 मध्ये. ICC अँड फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशन कडून दिला जाणारा हा सन्मान आहे. सन्मान म्हणून हॉल ऑफ फेमची एक टोपी त्या ठिकाणी त्यांना दिली जाते. टोटल 112 खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये महिला 12 त्या ठिकाणी आहेत. पहिल्या महिला त्या ठिकाणी आहेत बेलिंडा क्लार्क. सर्वाधिक खेळाडू इंग्लंडचे आहेत. टोटल 32 खेळाडू 112 पैकी इंग्लंडचे त्या ठिकाणी आहेत. भारताचे 9 त्या ठिकाणी आहेत. 7 या ठिकाणी दिलेत बिशन सिंग बेदी, सुनील गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि विनू मनकड लेटेस्ट त्या ठिकाणी आहेत. आणि 8 आणि 9 नंबरचे कोण आहेत? वीरेंद्र सेहवाग आणि डायना एडलजी. जर तुम्ही 9 भारतीय क्रिकेटपटू बघितले तर 9 मध्ये एकही महिला दिसत नाही तुम्हाला याच्या अगोदर, पण आता डायना एडलजी आहेत. म्हणून मला असं वाटतं की इथं आयोग प्रश्न विचारू शकतं की ICC हॉल ऑफ फेमचा सन्मान मिळवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे, तर त्यांचं नाव आहे डायना एडलजी. ओके, येस. नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता स्टॉप क्लॉक त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे एखाद्या बॉलरनं एखादी ओव्हर संपवल्यानंतर त्याला काही विशिष्ट वेळ दिला जाणार आहे. त्या विशिष्ट वेळेमध्ये त्याला दुसरी ओव्हर त्या ठिकाणी सुरू करावी लागणार आहे. समजा आपण म्हणतो की जसप्रीत बुमराह त्या ठिकाणी एक ओव्हर संपवली, जसप्रीत बुमराहने एक ओव्हर संपवली, त्याच्यानंतर मोहम्मद शामी जर बॉलिंगला येणार असेल तर मोहम्मद शामीला बॉल टाकण्यासाठी 60 सेकंद मिळणार आहेत.
60 सेकंदामध्ये त्यानं पहिला चेंडू टाकलेला पाहिजे. जर पहिला चेंडू टाकला नाही तर त्यांना पेनल्टी देखील त्या ठिकाणी असणार आहे. सो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक याचा अर्थ काय आपण बघूयात. ICCची अहमदाबाद इथे जी बैठक झाली त्याच्यामध्ये अशा प्रकारे स्टॉप क्लॉक देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आहे. सो नियम काय आहे बघा, गोलंदाजी करणाऱ्या संघाला एक षटक म्हणजे ओव्हर संपल्यानंतर दुसरं षटक सुरू करण्यासाठी 60 सेकंद वेळ दिला जाईल. 60 सेकंदामध्ये पहिला चेंडू तुम्ही टाकलेला पाहिजे. जर 60 सेकंदामध्ये दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू टाकला नाही तर तुम्हाला पेनल्टी असेल. पण पहिल्यांदा जर तुम्ही केलं तर तुम्हाला माफ केलं जाईल. परंतु एकाच डावामध्ये जर तुम्ही 3 वेळा षटक सुरू करायला उशीर केला तर तुम्हाला मॅचच्या वेळेला तुम्हाला 5 धावांचा दंड त्या ठिकाणी असेल. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सो एक्स नावाचा बॉलर आहे, त्यानं ओव्हर टाकल्यानंतर वाय नावाच्या बॉलरला ओव्हर टाकण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. 1 मिनिटामध्ये जर या वाय नावाच्या गोलंदाजानं जर पहिला चेंडू टाकला नाही तर त्याला माफ केलं जाईल. परंतु जर ही घटना 2 आणि 3 वेळा जर झाली तर समोरच्या संघाला 5 रन त्या ठिकाणी दिले जातील. ओके, म्हणजे तुम्हाला 5 रन त्या ठिकाणी विदाऊट त्या ठिकाणी खर्च केल्यासारखा असणार आहे. ओके, सो प्रायोगिक तत्वावर डिसेंबर 23 ते एप्रिल 2024 मध्ये ज्या काही स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये असेल. सो लगेचच ह्याचा अंमलबजावणी सुरू होणार नाही. सुरुवातीला एप्रिल 2024 पर्यंत ह्याची अंमलबजावणी होईल आणि नंतर त्याच्यानंतर ICC मध्ये हा रूल त्या ठिकाणी असेल. सो लक्षात ठेवा, स्टॉप क्लॉकमध्ये दुसऱ्या बॉलरला 60 सेकंदामध्ये आपलं षटक सुरू करावं लागणार नाही आहे. 3 वेळा जर षटक सुरू करायला वेळ झाला तर समोरच्या टीमला 5 धावा त्या ठिकाणी दंड स्वरूपात दिले जातील. ओके, येस. सो नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात. बरेच मुद्दे आपण त्या ठिकाणी बघितले आहेत. बघू आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलो आहे. पहिलं बघितलं 13वा जो काही ICC वर्ल्ड कप झालेला आहे. यजमान भारत, भारतामध्ये पहिल्यांदाच एकूण 4थ्यांदा. विजेता ऑस्ट्रेलिया 6वं विजेतेपद आहे. 8व्यांदा ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये खेळला. दुसऱ्यांदा त्यानं भारतामध्ये विश्वकप त्या ठिकाणी जिंकलेला आहे याच्या अगोदर 1987 मध्ये. ओके, नंतर उपविजेता आहे भारत. भारताचं हे दुसरं उपविजेतेपद आहे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये हा अंतिम सामना पार पडला. सूर्यकिरण नावाच्या भारतीय दलाच्या हवाई पथकानं त्या ठिकाणी काही कसरती केल्या. ट्रॉफी प्रदान केली नरेंद्र मोदी आणि रिचर्ड मार्लेस जे ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आहेत. मॅन ऑफ मॅच होता ट्रेव्हिस हेड. ऑस्ट्रेलियाचा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज होता विराट कोहली. सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या. सर्वाधिक बळी विकेट्स मोहम्मद शामी 24 बळी त्या ठिकाणी त्याने घेतलेले आहेत. टोटल 10 संघ त्याच्यामध्ये होते. टॉप 4 माहिती असू द्यात. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड. ओके, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेची सेमीफायनल झाली. भारताची न्यूझीलंड सोबत सेमीफायनल झाली. 48 सामने खेळण्यात आले. पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड होता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली, पहिला सामना जो भारताचा होता तो ऑस्ट्रेलियाचा होता आणि या पहिल्या सामन्यामध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभूत त्या ठिकाणी केलेला होता. शुभंकर ब्लेज आणि टोंक होता. दिल जशन बोले हे त्याचं सॉन्ग होतं त्या ठिकाणी. ग्लोबल अँबॅसेडर सचिन तेंडुलकर त्या ठिकाणी होता. टोटल 10 स्टेडियमवरती मॅच त्या ठिकाणी पार पडली. त्यातले महाराष्ट्राचे 2 होते, मुंबई आणि पुणे. हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी आहे. नंतर स्पर्धामध्ये काही महत्त्वाचे विक्रम करणारे खेळाडू असतील किंवा काही महत्त्वाचे संघ असतील. सर्वाधिक शतकं क्विंटन डिकॉकनं 4 केले. सर्वाधिक सिक्सेस रोहित शर्मानं मारले 31. मोहम्मद शामीनं एकाच विश्वकप स्पर्धेत 3 वेळा 5 विकेट घेणारा जगातला पहिला खेळाडू त्या ठिकाणी आहे. रोहित शर्मानं त्या ठिकाणी 597 धावा त्या ठिकाणी केल्या आणि एकाच विश्वकप स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो कर्णधार देखील ठरलेला आहे. ग्लेन मॅक्सवेलनं सर्वाधिक वेगवान शतक त्या ठिकाणी केले फक्त 40 चेंडूमध्ये नेदरलँड विरोधात. नंतर KL राहुल भारताच्या बाजूने त्याने वेगवान शतक केलं 63 चेंडूमध्ये नेदरलँडच्या अगेन्स्ट. नंतर ग्लेन मॅक्सवेल एकाच सामन्यामधली सर्वोच्च धावसंख्या आहे 201 धावा केल्या अफगाणिस्तान विरोधात. एक दिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा हा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच खेळाडू आहे आणि विश्वकप स्पर्धेमध्ये द्विशतक करणारा हा तिसरा खेळाडू आहे. याच्या अगोदर ख्रिस गेल आणि मार्टिन गप्टिल यांनी विश्वकप स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी डबल 100 त्या ठिकाणी केले होते. डेव्हिड वॉर्नर विश्वकप स्पर्धेमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा खेळाडू आहे. विराट कोहली पहिल्यांदा शून्यावर बाद झाला इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या आगेदन. इब्राहिम जादरान हा विश्वकप स्पर्धेमध्ये शतक करणारा अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज त्या ठिकाणी आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात त्याने शतक केलं. सर्वाधिक धावा कोणी केला दक्षिण आफ्रिकेनं अगेन्स्ट श्रीलंका 428 धावा केला. सर्वाधिक 9 गोलंदाज वापरणारा संघ आहे भारत. पहिल्या 5 फलंदाजांनी एकाच सामन्यात 50हून अधिक धावा करणारा संघ आहे भारत. अफगाणिस्तानी क्रिकेट संघाचा मार्गदर्शक आहे अजय जडेजा. ICCचा सर्वोत्तम संघ जो आहे त्याच्यामध्ये 12 खेळाडू आहेत. त्यातले निम्मे खेळाडू आपल्या भारताचे आहेत 6. रोहित शर्मा ह्या संघाचा कर्णधार त्या ठिकाणी असेल. ICC हा जो काही एकदिवसीय विश्वचषक आहे त्याची सुरुवात झाली 1975ला. दर 4 वर्षांनी आयोजित केला जातो. पहिलं विजेतेपद वेस्ट इंडिजला आहे. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत सर्वाधिक 6 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. भारतानं 2 वेळा जिंकलेली आहे. 6 संघ आहेत त्यांनी किमान एकदा तरी हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. सर्वाधिक धावा तेंडुलकरनं, सर्वाधिक विकेट ग्लेन मॅकेग्रानं, एकाच विश्वकप स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहली, सर्वाधिक शतकं
रोहित शर्मा 7, आगामी वर्ल्ड कप 2027चा दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे, आणि 2031चा भारत आणि बांगलादेशमध्ये. ओके, येस. विराट कोहलींचं शतकांचं अर्धशतक त्या ठिकाणी झालेलं आहे, म्हणजे 50 सेंचुरीज त्याने केलेलं आहे. 50वे शतक विश्वकप स्पर्धेमध्ये न्यूझीलंडच्या संघाविरोधात वानखेडे स्टेडियम विरुद्ध आलेलं होतं. 279 इनिंगमध्ये सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाय. सर्वाधिक शतकं त्यानं श्रीलंकेच्या विरोधात केल्यात 10. पहिलं शतक देखील श्रीलंकेच्या विरोधात होतं, भारतामध्ये ईडन गार्डन्स कोलकाताला. सर्वाधिक वेगवान 26,000 धावा करणारा देखील त्या ठिकाणी हा खेळाडू आहे. विक्रमवीर रोहित शर्मा एकदिवसीय विश्वकप स्पर्धेमध्ये सर्वाधिक शतकं त्याने केलेले आहेत. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलेला आहे, त्याचे टोटल 7 शतकं त्या ठिकाणी आहेत. सर्वाधिक शतकं करणाऱ्या फलंदाजाच्या यादीमध्ये तो 3ऱ्या नंबरला आहे. क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू त्या ठिकाणी आहे. विश्वकप स्पर्धेमध्ये 50 षटकार त्याने मारलेले आहेत. 18,000 धावा करणारा जगातला 4था भारतीय फलंदाज त्या ठिकाणी आहे. विक्रमवीर मोहम्मद शमी, त्यानं एकाच डावामध्ये 7 विकेट घेतलेले आहेत आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज आहे. वर्ल्ड कपची जी काही नॉकआउट मॅच असते त्याच्यामध्ये 7 बळी घेणारा पहिला गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय विश्वकप स्पर्धेमध्ये 4 वेळा 5 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा तो जगातला पहिला गोलंदाज त्या ठिकाणी आहे. सर्वात फास्टेस्ट 50 विकेट त्यानं वर्ल्ड कपमध्ये घेतलेल्या आहेत आणि वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त भारताच्या बाजूनं बळी कोणी घेतलेले आहेत, विकेट कोणी घेतलेले आहेत तर मोहम्मद शमीनं. त्यांना 3 वर्ल्ड कपमध्ये मिळून टोटल 55 विकेट्स त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. नंतर अँजेलो मॅथ्यूज, टाइम आउट होणारा जगातला पहिला फलंदाज आहे. बांगलादेश विरुद्ध जी काय ICC वर्ल्ड कपमध्ये मॅच झाली अरुण जेटली स्टेडियमवर, त्याच्यावरती त्याला आऊट देण्यात आलं. सो बेसिकली नियम काय आहे तर एखादा प्लेअर आऊट झाल्यानंतर किंवा कोणत्याही कारणामध्ये तो बाहेर गेला असेल तर पुढच्या प्लेअरना 2 मिनिटांमध्ये पहिला चेंडू खेळणं गरजेचं आहे. जर तो खेळला नाही तर तो टाइम आउट दिला जातो आणि पहिल्यांदाच असं झालेलं आहे. ICC हॉल ऑफ फेममध्ये 3 खेळाडूंचा समावेश झाला, त्यातले 2 आपल्या भारतीय आहेत. एक आहेत वीरेंद्र सेहवाग, दुसरे आहेत डायना एडल्जी. डायना एडल्जी असा सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला त्या ठिकाणी आहेत. टोटल 9 भारतीय खेळाडूंचा या ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश आहे. सो टोटल 112 खेळाडू आहेत, महिला आहेत 12. ओके, सो हे 9 खेळाडू कोण आहेत भारताचे हे पण त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, पण आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता स्टॉप क्लॉक येणार आहे, म्हणजे एखादा गोलंदाजाने आपली ओव्हर संपवल्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाला ओव्हर सुरू करण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ असेल. 1 मिनिटामध्ये जर ओव्हर सुरू केली नाही तर समोरच्या टीमला 5 धावा दंड स्वरूपात त्या ठिकाणी देण्यात येतील. तो सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर पायलट बेसिसवर डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 मध्ये हे राबवण्यात येणार आहे. नंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू होईल. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.